बापुरे काय बापुरे काय कामने काय धन्या काया नहिल्या देवासी झाला शरण देवासी झाला पानगावचे महाराज हरिभक्त परायण अरुण महाराज आलिया भोगासी आसामी सादार आलिया भोगासी आसामी सादार आलिया भोगाची असावे सादर आलिया भोगाची असावे सादर आलिया भोगासी
देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारे साकडे एरते बापुडे काय रंक भयाचिया पोटी दुःखाचिया राशी शरणा देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू निवारे साकडे एरते बापुडे काय रंक तुका मने काय नोहे त्या करिता चिंतावा तो हरी निरंतर विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातुं समानस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो
पवन कुमार हरे हरे चले आओ जी पवन कुमार हरे हरे राधा मेरी स्वामिनी मेरा देखी दास जन्म जन्म में मोही दीजिए वृंदावन में वास जयांची गिर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल विठ्ठल आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंक प्रस्तुत ठिकाणी प्राप्त झाले प्राप्त प्रसंगे कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्य मूर्ती तिन्ही लोकी अमरांची कीर्ती वारकरी संप्रदायाचे कलशसार आणि आपल्या सर्वांचे असलेले श्रद्धासार जगद्गुरु जगदमान्य देहू निवासी माझे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल आज आपण सर्वजण येथे किम निमित्ताने जमलात सर्वांना श्रुत जरी असला परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा त्वसा या कदम कुटुंबियांच्या आधारस्तंभ आधारवड असणाऱ्या पूज्य मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी गयाबाई दत्तात्रेय कदम ह्या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह्या कदम परिवाराने 5 दिवस सुंदर अशी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची कथा आयोजित केली आणि आज सुंदर असं या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलं आईंच्या पश्चात त्यांचे दीर आहेत कारभारी दादा मुलगा आहेत आबासाहेब दादा देवीदास दादा संजय दादा आणि आईंची मुलगी आहे लताताई पुतणी आहेत विजय दादा प्रभाकर दादा मारुती दादा आणि राजू दादा हा संपूर्ण कदम परिवार पण बघा एक ना एक दिवस आहे ना या परिवारातून कोणी असो प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेलाच आहे जो खाटेवरती आला ना त्याला ताटेवरती जावंच लागतं दादांनो ताईनो ज्याची 5 झाली बारसं झालं त्याचा दशक्रिया विधी श्राद्ध विधी हा होणारच असतो म्हणून माऊली ज्ञानेश्वरी सुंदर ओवी सांगतात देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजयाजी या परी जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे प्रत्येकाला पार करावे लागतात म्हणून या आईंच्या मृत्यूच्या सोहळ्यानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली या कीर्तन रूपी सेवेकरिता अगदी सुंदर नुसती मृदंगावरती थाप जरी मारली ना विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी बाहेर येतो असे आमचे मृदंगाचार्य जालिंदर महाराज तुम्हालाही खूप खूप धन्यवाद इकडे गोड अशी गंधर्वासारखी गायनाची साथ देत आहे गायनाचार्य दादा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद संपूर्ण असं भजनी मंडळ
मंडळ इकडे विनेकरी दादा आमचे आणि तुळशीवाला ताई तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड असे हार्मोनियमचे साथ आमचे दादा देत आहेत, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी साऊंड सिस्टीम आहे दादा तुमची, शेवटपर्यंत असाच आवाज सिस्टीमचा असू द्या. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज आपण हे कीर्तन इथं ऐकतोय, पण भविष्यात आपल्याला हे कीर्तन आहे ना भक्ती रंग चॅनल ह्या चॅनलवर भविष्यात सुद्धा ऐकायला भेटणार आहे, म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हे बघा, ज्या स्त्रीला जसं संसारामध्ये पती पत्नीची साथ हवी असते ना, तशी परमार्थात सुद्धा पती पत्नीची साथ हवी असते. म्हणून माझे पतिदेव हरिभक्त परायण राजेंद्र महाराज काळे वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. लाडकी लेक मी संताची ओ लाडकी लेक मी संताची. कोळपेवडून आमचे मच्छूदादा तोरे सपत्नी घाले विठ्ठल रखुमाईचा जोड आमच्या बहिणी साहेब आल्या, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी माझे दीर सुद्धा आले हरिभक्त परायण आमचे भूषण दादा काळे, यांनाही खूप खूप धन्यवाद. माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. एक एक ऋतू वर्ग म्हणजे माझ्या समोर ना तुम्ही महेशाच्या मूर्तीत बसला, तुम्ही काय करायचं, जिथे जिथे सुंदर विठ्ठल विठ्ठल भजन येईल ना, तर हाताने टाळे मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही, कारण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गे नाही, स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही, तो आज या कदम परिवारामुळे आपण इथं अनुभवतोय. विठ्ठल सादर जसा भोग आला ना, तो आपण तो तिथं मान्य केला पाहिजे, पण तो भोग भोगताना ना आपला भार कोणावर घातला पाहिजे हो, सर्वस्वी भार त्या भगवंतावर देवावरती घातला पाहिजे. मग आपल्यावरती किती मोठं संकट येऊ द्या, तो भगवंत ते संकट आपलं अलगद झेलत असतो. मग भगवंत संकट झेलताना विचार करतो का ही स्त्री आहे, पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, आता भगवंत कसलाही विचार करत नाही हो. कितीही मोठं आपल्या पाठीमागं दुःख येऊ द्या, पण त्या भगवंताला जर आपण शरण गेलो ना, तर आपलं ते दुःख सुद्धा निवारण्याची ताकद माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा काय कर, तू त्या भगवंताचं नामस्मरण नित्य नियमाने कर, तुझ्यावरचं किती मोठं संकट असेल ना ते दूर होईल, ते टळून जाईल. हा झाला भगवंत याचा आपल्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल अनेक प्रकारचे अभंग लिहिले हो, नाम पर लिहिले, गवळणी पर लिहिले, परत उपदेश पर लिहिले, स्थिती पर लिहिले, जसे जसे मागणी पर लिहिले. पण उपदेश पर प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. का उपदेश पर प्रकरणातील अभंग माझ्या तुकोबारायांना लिहावेसे वाटले असतील, काही कारण घडलं असेल ना त्याच्या मागे, कारण घडल्याशिवाय तर काही अभंग लिहित नाही. आणि गाथ्यामध्ये जास्त अभंग आपण पाहिले ना, उपदेश पर प्रकरणातील अभंग जास्त लिहिलेले गाथ्यामध्ये तुकोबारायांनी. तर का लिहिले नेमके हे अभंग? एकदा काय झालं, रामदास स्वामी जे आहेत, रामदास स्वामी तुकोबारायांना देहूला भेटायला गेले, पण रामदास स्वामी इंद्रायणीच्या इकडच्या तीरावर उभे राहिले आणि माझे तुकोबाराय इंद्रायणीच्या पलीकडच्या तीरावरती उभे राहिले. तुकोबारायांबरोबर त्यांचा शिष्य परिवार होता, तसा रामदास स्वामींबरोबर सुद्धा ना त्यांचा शिष्य परिवार होता. तर याच्यावर रामदास स्वामींनी काय केले, एक दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला आणि त्याच्यावरती तिकडून आहे ना तुकोबारायांनी तोंडावरती बोंब मारल्यासारखं केलं. दोघांचं बोलणं झालं, पण ते फक्त दोघं जणांना कळालं, या शिष्य परिवाराला काही बोलणं कळालं नाही. ते म्हणू लागले, अहो तुम्ही तर एकमेकाला भेटण्यासाठी आले आणि काय बोललात आम्हाला तर काही समजलं नाही हो.
रामदास स्वामींनी सांगितलं, अरे बाबा हे दगड मी पाण्यामध्ये टाकला ना रे, तर हा जन समुदाय जो आहे ना बाबांनो, हा दिवसेंदिवस पाण्यामध्ये बुडत चाललेला आहे रे, आणि यांच्या हिताचा कळवळा मला येतोय ना, म्हणून मी हा दगड पाण्यामध्ये टाकला. बुडते हे जन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून पाण्यामध्ये दगड टाकला. त्याच्यावरती माझ्या तुकोबारायांनी तिकडे बोंब मारल्यासारखं केलं, तोंडावरती बोंब मारल्यासारखं केलं. तुकोबारायांना सांगायचं होतं, अरे बोंबा मारून मारून आम्ही समाजाला सांगतोय, पण कोणीच ऐकत नाही रे. वाजत से बोंब कोणी ना ऐकती खाली, टाळी वाजा. वाजत असे बोंब कोणी नाईक ठिकाणी, हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. अरे तुम्ही जर पंढरपूरला गेला नाही, त्या भगवंताला शरण गेलं नाही ना, तुमच्यावरचं जे मोठं संकट येणार आहे ना बाबांनो, ते टळणारच आहे. म्हणून काय करा, त्या माझ्या भगवंताचं नामस्मरण करा, मग किती मोठं संकट आलं ते तुमच्यावरचं टळलं जाईल. आणि बघा आई साहेबांनी देह ठेवला ना, अहो पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे. या मार्गशीर्ष महिना ना माझ्या भगवंत विभूती योगामध्ये गीतेमध्ये सांगतात, मासाना मार्गशीर्षोहम, म्हणजे भगवंताला आहे ना हा मार्गशीर्ष महिना खूप आवडतो. प्रत्यक्षात विभूती आहे भगवंताची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मग भगवंताला जो महिना आवडतो, आणि आता आपल्या मल्हारी मार्तंडाचे म्हणजे खंडेरावाचे काय चालू आहे, नवरात्र उत्सव चालू आहे. आणि ह्या पवित्र अशा दिवसामध्ये आई साहेबांनी देह ठेवला. अहो खरोखर ना या आई साहेबांनी ना माझ्या भगवंताकडे अट्टहास केला असेल, रे भगवंता तुम्हाला या मनुष्य जन्मामध्ये घातलं ना बाबा, तर माझा शेवटचा दिवस गोड होऊ दे रे. ध्यानाप्रमाणे याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने भावलो विसावा, आता निश्चितीने भावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने भावलो विसावा, आता निश्चितीने भावलो विसावा. टाळी वाजवायला विसरू नका हो. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. त्या आई साहेबांनी भगवंताकडे अट्टहास केला ना, आपल्याला टाळी वाजवायलाही माग झाला का? का कथित कीर्तनात प्रवचनात टाळी वाजवायची सांगते, म्हणजे तुम्ही जोरात टाळी वाजवाल. आपल्या हातावरती ना दादांना ताईनं भाग्य रेषा असते, धन रेषा असते. कुणाच्या हातावरती पुसटशी असते, कुणाच्या हातावरती नसते. पण जेव्हा कथेत कीर्तनात प्रवचनात आपण सुंदर टाळी वाजून नामस्मरण करतो ना, तर आपल्या हातावरची धन रेषा भाग्य रेषा खुलल्या जाते. मग स्वार्थ साधून परमार्थ साधला जातो का नाही? मग वाजवणार ना जोरात टाळी, मुखाने भजन म्हणणार ना, विठ्ठल विठ्ठल. बघा मल्हारी मार्तंडाचे सुंदर नवरात्र उत्सव चालू आहे, आणि त्यातले त्यात आजचा दिवस तर चंपा षष्टीचा दिवस हा माझ्या खंडेरावाला खूप प्रिय आहे. काय का प्रिय आहे? आणि ह्या चंपा षष्टीच्या दिवशी आपण भगवंताला बघा भरीत रोडग्याचा नैवेद्य करतो. का करत असतील बरं? योगायोगानं चंपा षष्टी आली ना आज, ते सांगावं वाटतं तुमच्या पुढं. मल्हारी मार्तंड कथासार मध्ये खूप सुंदर उल्लेख आलेला आहे.
कारण खंडेराव कथा पण करते ना मी, तर त्याचा सुंदर उल्लेख आलेला आहे. एकदा काय झालं, तारकासूर नावाचा राक्षस जो आहे ना, हा तारकासूर नावाचा राक्षस प्रत्येकाला त्रास द्यायला लागला. साधू संतांना कुठेही जायचं आणि याला इतका त्रास द्यायचा, परिणाम असा झाला कथा कीर्तन भजन सगळे बंद पडले आणि सगळे आता म्हणू लागले, अरे या तारकासुराला मारेल ना तर तो भगवान महादेवांचा मुलगाच मारणार. पण भोले बाबा तर खूप असे ध्यानस्थ बसलेले, ध्यान करताय. या तपश्चर्येमधून भोले बाबा काय बाहेर येते ना, या भोले बाबांना जर तपश्चर्येतून बाहेर आणायचं असेल, कारण भोले बाबांचा विवाह झाल्याशिवाय भोले बाबांना मुलगा होणार नाही आणि मुलगा झाल्याशिवाय या तारकासुराला मारता येणार नाही. मग सगळे देवादिग्देव आहे ना, ते या भोले बाबांना प्रार्थना करू लागले. डम 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 रो वाला, डम 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 रो वाला, महादेवा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे मला, शंकरा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे विसरले का? खूप लवकर विसरून जातात. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल बरं आता? विठ्ठल विठ्ठल सगळे देवाने देव आहेत. माझ्या भगवान भोले बाबांच्या तपश्चर्या करू लागले, नामस्मरण करू लागले. आपण भोले बाबांना तपश्चर्येतून जागा करायचं होतं, कोण जाणार हो पुढे? मग हे काम जे आहे ना ते मदनाकडे दिलं आणि मदनाला सांगितलं, बाबा सुंदर असं रूप घेऊन ये. आधीच मदन इतका सुंदर आणि त्याच्यामध्ये मदनानं सुंदर असं रूप घेतलं आणि तो भोले बाबांसमोर जाऊन पुढे उभा राहिला आणि इतकं वातावरण याला पूर्ण वातावरण सुगंधित करून टाकलं. इतके पक्षी वगैरे हे छान पैकी गुंजाराव करतायत, वेली वगैरे सुंदर, वसंत ऋतू जसं वातावरण असतं ना तसं या मदनाला तिथं वातावरण केलं. भोले बाबा आपल्याच तपश्चर्येमध्ये दंग झालेले, पण जेव्हा वातावरणामध्ये बदल झाला आणि भोले बाबांना त्या तपश्चर्येमधून जाग आली, पण आता भोले बाबांचा क्रोध होता. तो भोले बाबांनी समोर बघितलं तर तो मदनच पुढे दिसला आणि भोले बाबांना राग आला आणि भोले बाबांनी काय केलं? माझ्या भोले बाबांनी त्या मदनाचा जो काम होता ना तो कामच जाळून टाकला. मदनाचा काम जळल्या गेला. सगळीकडे जे प्रजा उत्पत्तीचं कामच बंद झालं, कारण मदनाचा कामच जळल्या गेला ना. काय करावं बरं आता? परत सगळ्या देवतांनी भोले बाबांना साकडं घातलं आणि इकडे माझी पार्वती माता सुद्धा सुंदर अशी तपश्चर्या भोले बाबा भेटण्यासाठी करत होती. मग या दोघही जणांचा विवाह आहेत ना, सुंदर विवाह थाटामाटामध्ये संपन्न झाला. पण तरी भोले बाबा पार्वती मातेकडे बघते ना, पण या भोले बाबांनी त्या मदनाला जिथं जाळलं ना तर सगळेजण देवदेवता म्हणायला लागले, आता या मदनाला जाळलं ना तिथं आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग त्यांनी इंद्रदेव आणि चंद्रदेवाला विनंती केली. तेव्हा इंद्रानं चंद्रदेवाला विनंती केली. चंद्रदेवाला सांगितलं, तुझं जे अमृत आहे ना बाबा, ते अमृत जिथं मदन जाळल्या गेलाय ना तिथं ते तू अमृत तू स्रव. मग चंद्रानं तिथं ते अमृत स्रवलं आणि जिथं मदन जाळल्या गेला होता ना तिथं एक कंद निघाला, तोच कांदा. तो कांद्याची उत्पत्ती तिथं झाली आणि तो मदन जिथं जळला होता ना अजून एक हिरवा कोंब त्याला निघाला, ते झालं वांग्याचं झाड. विठ्ठल विठ्ठल. काय केलं? तो कांदा म्हणजे कांदा खाल्ला आणि कांदा खाल्ल्यामुळे ना प्रजोत्पत्तीचं काम जे आहे ते जोरदार चालू झालं. पण आता हे वांग मागे पडलं. नेमके वांग आपण चातुर्मासामध्ये एकादशीला वांग खात नाही का? खात नाही बरं. त्याच्या मागे काही कारण घडलं असेल तर एकदा लक्ष्मी माता ज्या आहेत ना फिरत विष्णू भगवंताला शोधण्यासाठी आपल्या मृत्यू लोकामध्ये आल्या आणि नेमकी लक्ष्मी माता मृत्यू लोकामध्ये आल्या आणि लक्ष्मी मातेला समोर सुंदर असं झाड दिसलं.
सुंदर फळं आलेले त्याला म्हणून लक्ष्मी माता ते फळ तोडण्यासाठी गेल्या. पण वांग्याला किती चोपडं असतं का वांग्याचं झाड. महिला मंडळ बोलत चला कसं असतं, काटे असतात ना. मग काटे त्या वांग्याच्या झाडाचे काटे माझ्या लक्ष्मी माताच्या बोटाला तो वांग्याचा काटा टोचला आणि लक्ष्मी मातेनं त्याला शाप देऊन टाकला. रे जो कोणी एकादशीच्या दिवशी हे वांग खाईल आणि चातुर्मासामध्ये जो वांग खाईल ना त्यानं किती पुण्य केलेलं असेल त्याचं पुण्यच नाहीस होईल. विठ्ठल त्या वांग्याच्या झाडाची काही चूक नव्हती, फक्त काटा टोचला गेला होता. पण इकडं मात्र देवाला काळजी लागले. पुढे चंपाषष्ठीचा दिवस जवळ आला आणि आता मल्हारी मार्तंड म्हणजे प्रत्यक्षात माझ्या भोले बाबाचे अवतार आहेत ना ते. या मल्हारी मार्तंडानं काय केलं, मल्हारी मार्तंडाचा एक भक्त होता. त्या भक्ताला ना इतकी गरिबी होती. चंपाषष्ठीचा दिवस आला पण कोणी पूर्णाचा नैवेद्य करतोय, कोणी वरणाचा नैवेद्य करतोय, ज्याच्या त्याच्या परीने नैवेद्य करतोय. पण या भक्ताकडे ना दादा नव्हता, हे त्याच्याकडे भांडेही नव्हते, काहीच नव्हतं. काय करावं बरं आता रे, भांडे तर आपल्याकडे नाही, पण काही करून माझ्या भगवंताला नैवेद्य गेला पाहिजे. म्हणून यानं काय केलं, सुंदर अशा गौऱ्या आणल्या, रानशिन्या गौऱ्या आणल्या, त्याचा विस्तव केला आणि त्या विस्तवामध्ये याच्याकडे पीठ आणि वांगे होते, कांदे होते. मग यानं काय केलं, त्या रानशिन्या गौऱ्यांचा विस्तव केला, त्याच्यावरती बाजरीच्या भाकरीचे रोडगे केले, हातावर थापले आणि ते रोडगे त्याच्यावरती भाजले विस्तवावरती. आणि ते वांगे जे आहेत ना ते वांगे त्या विस्तवामध्ये टाकले, वांगे भाजले गेले, त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर वगैरे कालवली मिक्स केली, मिरची वगैरे मिक्स केली आणि तो नैवेद्य माझ्या भगवंताला घेऊन गेला. खंडेरावाला तो भगवंत घेऊन गेला. अरे पण जे इच्छी मन ते पूर्वी नारायण. आपण शुद्ध अंतकरणाने भगवंताची जर भक्ती केली ना तो भगवंत आपल्यासाठी धावून येत असतो. तो भक्त तिथं गेला आणि खंडेरावजीला आहे ना मल्हारी मार्तंडाला तो नैवेद्य अर्पण केला. माझा एक खंडेराव बाबा इतके प्रसन्न झाले, त्यानं त्या भक्ताला उशापल देऊन टाकला. बाबा जो आजच्या दिवशी मला वांग्याचं भरीत आणि रोडगापंती कांद्याची चटणी घालून जो अर्पण करेल ना त्याला 100 व्रताचं पुण्य लागेल. म्हणून आज आपण चंपाषष्ठीच्या दिवशी ना भगवंताला कसला नैवेद्य करतो, भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य भगवंताला करतो. विठ्ठल ब्राह्मण लोक म्हणू लागले, आम्ही ब्राह्मण तर कधी कांदाही खात नाही आणि हे वांगही खात नाही, काय करावं. पण भगवंतानं सांगितलं, रे आज म्हणजे ब्राह्मण समाज असो कोणताही समाज असो आजच्या दिवशी जे वांग खाईल आणि कांदा खाईल भरीत खाईल ना त्याला कसलाही दोष लागणार नाही. आणि ब्राह्मण समाजाला सुद्धा सांगितलं, तुम्ही जर आज खाल्लं ना तर तुम्हाला काही सुद्धा शुद्धीसाठी काही सुद्धा करावं लागणार नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी चातुर्मासात वांग खायचं नाही, पण आजच्या दिवशी ना वांग जरूर खात जावं. विठ्ठल का नवरात्र आपण या मल्हारी मार्तंडाचे नवरात्र का साजरे करतो. बघा माझ्या खंडेरावाने मणी आणि मल्ल ह्या 2 राक्षसांना मारलं. या 2 राक्षसांना मारण्यासाठी ना 6 दिवस युद्ध चाललं आणि आजच्या दिवशी भगवंताला ना या मणी आणि मल्लावरती विजय मिळवताला ह्या दोन्हींनाही मारलं. तिथून पुढे माझ्या भगवंताला नाव प्राप्त झालं मल्हारी मार्तंड. आणि तिथून पुढे आपण भगवंताचा जय जयकार करायला लागलो. एरकोट एरकोट जय मल्हार, एरकोट एरकोट जय मल्हार, एरकोट एरकोट जय मल्हार. सोमवाजा प्रेम नगरा
सांगितलं ह्या 6 दिवसामध्ये जे माझ्या दर्शनाला येतील ना त्यांना अधिक पुण्याची प्राप्ती होईल. तर आपण भगवंताच्या दर्शनाला जेजुरीला जाणं शक्य नाही, पण बाबांनी वारीच्या रूपामध्ये आपल्याला कुठे नेऊन घातलं, जेजुरी गडावरती पोहोचवलं. गेले ना सगळे जेजुरी गडावर, घेतलं ना खंडेरायाचं दर्शन. वा विठ्ठल अरे भगवंताच्या नामस्मरणातच इतकी ताकद आहे. आणि ह्या कदम परिवाराने 5 दिवसापासून आईच्या स्मरणात सुंदर अशी कथा, किती छान वातावरण, पवित्र असं वातावरण झालं. अरे असे मुलं भेटणं सुद्धा ना, असे मुलं मुली, सात्विक मुलं मुली जन्माला येणं सुद्धा ना ही जन्मोजन्मीची पुण्य असावी लागते हो. तेव्हा असे सात्विक मुलं मुली जन्माला येतात. म्हणून सुंदर असं या कथेचं आयोजन केलं ना, आजही सुंदर कीर्तनाचं आयोजन या कदम परिवारानं केलं. म्हणून तुकोबाराय म्हणताय, अरे त्या भगवंताचं नामस्मरण केलं, कसाही मोठा भोग असू द्या पण तो भगवंत आपल्यासाठी धावून येत असतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चार आलिया बदासे असावे सदर, आलिया बदासे असावे आलिया भोगासे असावे सादर, देवावरी भार घालोन्या. अरे भोग कसा असू द्या पण त्या भगवंताचं नाम स्मरण आपण करत राहा. आपल्या जेवढा हातातलं आहे तेवढं आपण करा. पण आपलं असं आहे, आपल्याला आला ताप की देव आपला बाप, आणि आपला गेला ताप की आपण कोण म्हणतो, अहो देवाच्या बापाचाही बाप बनतो. मग तो भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल का? अशाने नाही होणार हो दादांनो. आपल्यावरती जेव्हा संकट येतं बघा, अमावस्येची रात्र असू द्या आणि अमावस्येच्या रात्रीच्या दिवशी ना आपल्याला एखाद्या स्मशानभूमी पासून जायचं असू द्या आणि त्याच्यात एखाद्याने सांगितलेलं असू द्या, अरे या स्मशानभूमीच्या ते चिंचेचं झाड आहे ना, तिथं खूप मोठं भूत राहतं आणि नेमकी अमावस्येची रात्र आपल्याला तिथून प्रवास करायची वेळ येऊ द्या आणि त्या चिंचेच्या झाडावरती एखादा पक्षी प्राणी बसलेला असू द्या, याची जायची वेळ आणि त्या पक्ष्यानं पंख फडफडायची वेळ एक झाली. याच्या मनात काय विचार आला, अरे होय ना होय, इथं मोठं भूत. असा मग जोर जोरात राम 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 नामस्मरण करतो. पण कधी ती फक्त स्मशानभूमी ओलांडेपर्यंत अरे ते भूत तरी जाईल रे. पण जे पंढरपूरला जे भूत आहे विटेवरती उभं ना, ते इतकं मोठं आहे, ते काही केल्या जातच नाही. पंढरीचे भूत मोठे याला गेले तर पिवाटे. पंढरीचे भूत मोठे याला गेले तर पिवाटे. पंढरीचे भूत मोठे याला गेले तर पिवाटे. याला गेले तर पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे किंवा भूत जबर मोठे ग बाई, भूत मोठे मोठे ग बाई. भूत जबर मोठे ग बाई.
म्हणून तर आपण इथं उभं आहे, कोणी बसलेलं आहे, कोणी सुंदर कीर्तन ऐकतंय. त्या पंढरपूरच्या भूताना झपाटलं ना, ते काही केले आपला पाठलाग करायचं सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल. दादांनो, आता स्वामीजींचं सुद्धा आगमन आपल्या या सुंदर अशा कीर्तनामध्ये स्वामीजींचं सुद्धा आगमन झालं. एकदा स्वामीजींसाठी सुद्धा जोरदार टाळे. कथा यांनी केली का? नाही का? नाही दुसरं हे हो का? रागेश्वर बघा, संत आपल्या कीर्तनामध्ये ना दादांनो, हे का ह्या कदम परिवाराची खूप मोठी पुण्य आहे. म्हणून संत महात्मे आजच्या कीर्तनासाठी आले. आणि माझं सुद्धा दादांनो, आज या संतांच्या याच्यामध्ये दर्शनाला माझं सुद्धा भाग्य उजळलं. उजळले भाग्य, अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला. आपल्या सगळ्यांचं भाग्य दादांनो, या कदम परिवारामुळे बघा, कदम परिवाराचं भाग्य आपल्याला थोर अशा संतांचं दर्शन झालं. एकदा आपण स्वामीजींचं जोरदार भजन घेऊया. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. हो, स्वामीजी 2 मिनिटं बोलताय. बोला स्वामी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी आमच्या कैलासवासी गंगा भागीरथीबाई गयाबाई दत्तात्रय पाटील कदम यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पर्व काळावर 5 दिवस
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांची कथा आमचे हरिदास महाराज शिव हरिदास महाराज आणि आज त्या कार्यक्रमाची सांगता म्हणजेच या पुण्यतिथीची पर्वणी आहे आणि त्या पर्व काळावर कीर्तनाच्या कार्यक्रमाने सांगता होते आमच्या हरिभक्तपरायण सीमाताई आणि त्यांच्या मुखातून आपण कीर्तन सर्वात श्रेष्ठ म्हणजे कीर्तन आहे देव, कारण कीर्तनामध्ये सगळ्यांचं एक मत होतं, एक चित्त होतं आणि देवाचं नाव मोठ्या प्रेमाने घेतलं जातं. आणि म्हणून या ताईंचा वर्ष आपल्यातून शरीराने गेल्या, परंतु त्यांचा आठवण म्हणून परिवारावर चांगल्या प्रकारचे संस्कार टाकलेले आहे आणि म्हणूनच हा सोहळा आज एवढा मोठा त्यांनी घडून आणला. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बरेच जणांनी वेळ दिला. ही महापर्वणी आहे. आता जनार्दन बाबांचं पुण्यस्मरणाचं पण कार्यक्रम चालू आहे सगळीकडे आणि ह्या अशा पर्व काळावरच ही पुण्यस्मरणाची कथा वस्तीवर ठेवली. वाघाची भीती आहे तरी पण अनेक जणांनी ती न जुमानत कथेचा आनंद घेतला. जरा टाळी वाजून आपण त्यांचं अभिनंदन करू, धन्यवाद देऊया. आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे आई वडील आहे देव. शास्त्रामध्ये वेदांनी ऋषीमुनींनी पहिलं वंदन देवाला नाही सांगितलं, गुरुला नाही सांगितलं देव. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव. पहिला नंबर आईचा आहे आणि जर आईची सेवा करेल तर सगळी जग दुनिया त्यांची सेवा करेल. हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या कदम परिवाराने आईच्यासाठी एवढा मोठा खर्च करून जनार्दन बाबा म्हणायचे या धर्मकार्यासाठी दिलेलं योगदान ही जिवंत आहे. इथं म्हणजे बघा हे दिलेलं योगदान असेल, पैसा असेल, वेळ असेल, हा सगळं जिवंत आहे आणि याची नोंद भगवान परमात्मा चांगल्या रजिस्टरमध्ये करणार आहे. म्हणून धन्यवाद देतो. आम्हाला बरेच 2-4 ठिकाणी कार्यक्रम आहे पण या परिवाराचं प्रेम आहे, त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं दर्शनाचा योग आला, ताईच्या पण दर्शनाचा योग आला. सर्वांना पुन्हा एकदा या सर्व उपस्थितांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं आणि सर्वस्वी भार दादांनो ताईंना आपण जर त्या भगवंतावर अर्पण केलं ना, तो भगवंत कसा खाऊन येत असतो बघा आपल्यासाठी. तेर ढोकी गावी राहणारे माझे गोरा कुंभार हे गोरोबा काका जे आहेत ना, ते ढोकी गावी राहायचे. पण त्यांनी माझ्या संतांनी का भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी त्यांचा संसार सोडला का हो? त्यांचा संसार सोडला नाही, प्रपंच सोडला नाही. त्यांच्या कामामध्ये रामाचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. असंच एकदा हे गोरोबा काका आहेत ना, भगवंताचं नामस्मरण चालू, पण नेमके घरातलं पाणी संपलं. पाण्याचा थेंब सुद्धा घरामध्ये राहिला नाही आणि गोरोबा काकाची पत्नी म्हणू लागली, पती परमेश्वरा मी पाणी घेऊन येते आपल्याला पिण्यासाठी, पण तुम्ही आपलं जे छोटस बाळ आहे ना हो, त्या बाळावरती लक्ष द्या पती परमेश्वरा. आता या गोरोबा काकांचं चिखल मळायचं काम चालू आणि ते चिखल मळता गोरोबा काकांचं भजन सुद्धा चालू. इतकं भजन चालू. गोरोबा काका भजन करत होते, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा, विठ्ठल माझा माझा.
ओ विठ्ठल माझा 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 अहो ते गोरोबा काका चिखल म्हणता म्हणता विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा अहो जोर जोराने भगवंताचं नाम स्मरण करताय असो आईसा कोठे आठवायचे नाही देही चवी देही भोगोदशा हे माझे गोरोबा काका देहावर सुद्धा राहिले पत्नी तर सांगून गेली पती पत्नी परमेश्वरा आपल्या लेकराला सांभाळा हा अहो ते चिखल मळता मळता ते लेकरू छोटस लेकरू गोरोबा काकांजवळ आलं होता दादांनो आणि गोरोबा काका चिखल मळता मळता ते आपलं स्वतःच लेकरू सुद्धा त्या चिखलामध्ये तुडून काढलं हो अहो ते चिखलामध्ये तुडवलं ते लेकरू लेकरू मरणाच्या दारामध्ये उभं आहे पण गोरोबा काका देहावरती सुद्धा राहिले नाही हो नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे आई ते पाणी घेऊन आली गोरोबा काकांची पत्नी पाणी घेऊन आली ओ पती परमेश्वरा आपलं लेकरू दिसत नाही हो इकडे तिकडे बघू लागली पण लेकरू समोर दिसाना पोटचा गोळा समोर दिसेना आणि तेवढ्यामध्ये या संतीचं लक्ष केलं गोरोबा काकांच्या पत्नीचं रे आपले पती देव तर चिखल तोडावताय भगवंताचं नाम स्मरण करताय नाचताय त्या भगवंताच्या नाम स्मरणामध्ये पण बाळ तर पायाखाली तुडवले गेलं हो काही जीव म्हटला असेल त्या आईचा ती बोलू लागली हो काय करायचं तुमच्या भगवंताचं नाम स्मरण त्या काळ्या पांडुरंगाचं तुम्ही भजन करता अहो माझं लेकरू पायाखाली तुडवलं गेलं तरी तुम्हाला शुद्ध नाही पती परमेश्वरा राग आला आणि गोरोबा काका तिकडनं पत्नीकडे यायला लागले पण त्या पत्नीनं त्या संतीनं त्यांना गोरोबा काकांना म्हटले शपथ घातले जर माझ्या अंगाला हात लावाल तुम्हाला पांडुरंगाची शपथ अहो भगवंताची शपथ घातली या गोरोबा काकांनी काय केलं भगवंताची शपथ घातली ना गोरोबा काका आपल्या पत्नीकडे बघती ना सुद्धा अरे एक लेकरू होतं ते तर पायाखाली तोडवलं गेलं लेकरूही नाही संसारही राहिला नाही आता काय करावं पण संती जी आहे आपल्या माहेरामध्ये गेले आणि आपल्या वडिलांना विनंती करू लागली बाबा असा नाही असा प्रकार माझ्याकडून घडला हो तुम्ही माझी छोटी बहीण जी आहे ना तिचा विवाह गोरोबा काकांसोबत करून द्या मग या गोरोबा काकांचा विवाह दुसऱ्या पत्नी सोबत झाला पण लग्न झाला पती पत्नी निघाले गोरोबा काकांचे सासरे म्हटले जावई बापू जसं माझ्या पहिल्या मुलीला वागवलं तसंच या दुसऱ्या मुलीला सुद्धा वागवा आता यांनी शपथ घातली सांगितलं ना आणि गोरोबा काकांनी शपथ काय घातली ती पत्नीने शपथ घातली अंगाला हात लावाल तर बघा जे पहिल्या पत्नीला वागवलं ते दुसऱ्या पत्नीला वागवलं तिच्याकडे बघतीना सुद्धा काय करावं आता एक दिवस झोपेमध्ये ही रमी आणि संती दोघीही पत्नी गोरोबा काकांचे हात जे आहे आपल्या अंगावरती ठेवून घेतले पण गोरोबा काकांना जाग आली अरे या हाताने आहे ना हाताने ह्या भगवंताची शपथ मोडली गोरोबा काकाने घरातून कोयता घेतला हे दोन हातच तोडून टाकले दोनही हात नाही आता अरे मडके घडल्याशिवाय तर घरामध्ये पर्याय नाही रोजची रोजी रोटी कशी चालणार पण सर्वस्व भगवंताला अर्पण केलं ना जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी न मी जन्म मरण या लागे शरणागत
आमची एको. त्या भगवंताला विटेवरच्या पांडुरंगाला तिकडे काळजी लागून राहिले आणि विटेवरच्या पांडुरंगानं काय केलं, आता इकडं मडकेच घडवायला कोणी नाही. पांडुरंग परमात्मा आहे ना, ज्यांनी सुंदर अशी 5 दिवस आपल्या मुखारविंदातून गोड अशी कथा केली ना, असं आमच्या स्वामीजींचं सुद्धा आगमन झालं. विठ्ठल विठ्ठल अहो, गोरोबा काकांना हे 2 हात राहिले नाही. पांडुरंग परमात्मा तिकडे विचार करताय, अरे माझ्या भक्ताचा संसार आता कसा चालणार, कोण माझ्या भक्तासाठी धावून येणार. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एका कुंभाराचं रूप घेतलं राहणार आहे ना, गाढव सोबत घेतले आणि ते गाढव सोबत घेऊन रखमाईला सुद्धा घरी घेऊन आले या 13 ढोकी गावी आणि काम मागू लागले माझे पांडुरंग परमात्मा. अरे कुठे काम भेटेल का काम मला. तेवढ्यामध्ये गोरोबा काकांच्या पत्नीला बघितलं आणि म्हणू लागले, ओ पती परमेश्वरा, तुमचे तर 2ही हात गेले, आपल्याला इथं मडकी घडवायलाच कोणी नाही, चांगले दिसतायला आपण ठेवून घेऊ. ओ माझा भगवंत स्वतः आहे ना, फिरत्या चाकावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार. अरे भगवंत स्वतः माझा गोरोबा काकांच्या घरी मडके घडू लागले. सुंदर असा संसार प्रपंच चालू झाला. काय करावं, पंढरपूरची वारी जवळ आली. पंढरपूरच्या वारीला गोरोबा काका निघाले, पूर्ण परिवार निघाला. पण ज्या भगवंताची वारी, तो तर भगवंत गोरोबा काकांच्या घरी काम करतोय. भक्त परिवाराला काळजी लागली. जेव्हा आपला भक्त वारीला निघाला ना, भगवंत सुद्धा वारीला पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यावरती सुंदर त्या वाळवंटामध्ये ना नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. इतकं कीर्तन रंगात आलं होतं, इतकं कीर्तन रंगात आलं होतं. भगवंत त्या कीर्तनामध्ये अहो बेधुंदपणे नाचत होते. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाथ पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी म्हणा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर भगवंताचा गळून गेला, पण माझ्या भगवंताला शुद्ध राहिली नाही. व आपल्या भक्ताच्या कीर्तनामध्ये भगवंत बेधुंदपणे नाचत होते आणि तेवढ्यामध्ये त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझे गोरोबा काका पूर्ण परिवार नामदेवरायांचं कीर्तन ऐकत होते आणि नामदेवराय कीर्तनात सांगत होते, अरे हात वरती करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. हात वरती करून माझे नामदेवराय भगवंताचं नामस्मरण करायला लावत होते. गोरोबा काका समोर बसलेले, गोरोबा काकांच्या पाठीमागे एक हात असलेला व्यक्ती बसलेला, पण तो तरी हात वरती करून भजन करत नव्हता. आणि गोरोबा काकांचे छोटे हात, गोरोबा काकांना भगवंताचं भजन करण्याची इच्छा झाली. पण काय कमाल हो, त्या कीर्तनामध्ये माझ्या गोरोबा काकांना हात सुद्धा फुटले. हो छोटा गोरा भजन करी हात फुटले हात फुटले
तरी त्या गोरोबा काकांना नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये हात फुटले दादांनो. तिथं रमी आणि संती दोघेही बसलेल्या होत्या, दोघीही पत्नी तिथं बसलेल्या. आणि संतीच्या मनात विचार आला, रे माझ्या पतिदेवांना तर हात आले हो, पण भगवंता एकच लेकरू होतं रे पोटी, ते लेकरू राहिलेलं आहे. ते लेकरू चिखल तुडवता ते लेकरू गेलं. भगवंता माझं लेकरू आलं तर खूप बरं होईल. अहो इच्छा व्यक्त केली त्या संतीने. आणि काय कमाल दादांना ताईनं त्या कीर्तनामध्ये ना, अहो गोऱ्या कुंभाराचं मुलगा सुद्धा उठून बसलं हो. जसं खेळायला गेलेलं बाळ आपलं बाहेर गेलेलं असावा आणि आईने हाक मारावी, बाळा लवकर ये, तसं ते बाळ गोरोबा काकांचं कीर्तनामध्ये आलं. अहो मग हा कसला परिणाम, माझ्या भगवंताचं नामस्मरण केल्याचं. आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर माऊली सुद्धा म्हणतात, अरे ते भक्त मला खूप आवडतात हो. मग ते भक्त भगवंताला आवडतात ना, मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवंताची भक्ती पण कशी केली पाहिजे, शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती केली पाहिजे. हे दोन हात आहे दादांनो. दुसऱ्याशी आपण लढायला गेलो ना, 10 जणांना सुद्धा हरू शकत नाही हो. पण प्रेमाने जर आपण दुसऱ्याशी बोललो ना, लाखोंच्या करोडोंच्या हृदयामध्ये आपण जागा करू शकतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. बघा, अनुभव घेऊन बघा. एका दृष्टांतानं तुम्हाला पटवून देते. एक ताई बसलेली होती, ती ताई बसलेली होती आणि ताईच्या घरासमोर 3 ज्येष्ठ नागरिक, 3 म्हातारे बाबा बसलेले होते. ताईनं बघितलं, बाबा अहो इतक्या थंडीमध्ये तुम्ही माझ्या घरासमोर बसलाय बाबा, कृपा करा चला ना माझ्या घरी, तुमची बहीण समजा मला, पण माझ्या घरी चला. ते बाबा म्हटले, ताई तुझे पतिदेव आहेत का घरात? ताईने सांगितलं, बाबा माझे पतिदेव कामानिमित्त बाहेर गेलेले. मग त्या बाबांनी सांगितलं, तीनही म्हाताऱ्या बाबांनी सांगितलं, जेव्हा तुझे पती घरामध्ये येतील ना, तेव्हा आम्ही परत येऊ. सायंकाळी ते ताईचे पती आले. ताई त्यांना सांगू लागले, आपल्या घरासमोर 3 बाबा बसले, पण त्यांनी सांगितलं, तुझे पती जेव्हा येतील ना, तेव्हा आम्ही घरामध्ये येऊ. पती देवांची आज्ञा घेतली, आज्ञाधारक होती ती. बोलवायला गेली त्या 3ही ज्येष्ठ नागरिकांना. त्यांनी सांगितलं, ताई आम्ही तिघही सोबत तुझ्या घरामध्ये येऊ शकत नाही. का हो बाबा, काही चुकलं का? तुम्ही तर सांगत होते ना तिघही तुझ्या घरामध्ये येऊ. त्यांनी सांगितलं, आमचे नाव आहे. अगं आमच्या मध्ये एकाचं नाव संपत्ती आहे, दुसऱ्याचं नाव यशस्वी आहे आणि तिसऱ्याचं नाव आमच्या मध्ये प्रेम आहे ग. या तिघांपैकी कोणीतरी एकच तुझ्या घरामध्ये येईल. ताई घरात गेली, सांगितलं. ताईचे पती म्हणू लागले, कगा आपण संपत्तीला बोलवलं, आपल्याकडे पैसाच पैसा राहील, कसली कमी पडणार नाही. पण ती ताई म्हणू लागले, अहो त्याच्यापेक्षा आपण यशस्वीला आपल्या घरामध्ये बोलू ना. या दोघांचं बोलणं त्यांची सुनबाई ऐकत होती. सुनबाई म्हटली, आत्या ओ मामांजी, लहान तोंडी मी मोठा घास घेते, पण मला वाटतं जर प्रेमाला आपल्या घरामध्ये बोलवलं तर बरं होईल ना. तर त्या आत्या मामांना, त्या सासू सासऱ्यांना तिचं बोलणं पटलं. ती ताई घराच्या बाहेर गेली आणि सांगू लागली, तुमच्यातलं प्रेम नावाची व्यक्ती कोण आहे, त्यांनी घरामध्ये चला. अहो ते प्रेम जेव्हा घरात यायला निघालं ना, त्या प्रेमावर आठ त्यांची काय होती, तिघांपैकी एकच जण येणार. पण जेव्हा प्रेम घरामध्ये यायला निघालं ना, त्या प्रेमाच्या पाठीमागे संपत्तीला आणि यशस्वीला आपोआप घरात यायला लागलं. मग आहे का नाही प्रेम मोठं लागलं. संत महात्म्याने सुद्धा प्रमाण दिले, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. लाखोंच्या करोडोंच्या हृदयामध्ये आपण प्रेमानं बोललो, जागा करू शकतो. व भगवंताचं नामस्मरणही केलं, किती मोठा भोग असू द्या तो सरला जातो. पण भगवंत मग आपल्या भक्तासाठी येताना विचार करतो का, ओ हा स्त्री आहे का पुरुष आहे का गरीब आहे का श्रीमंत, हा विचार करत नाही. हेच तुकोबा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात कृपा सिंधू कृपा
वाजवली टाळी. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे रंग कायम. अहो तो स्त्री आहे पुरुष आहे कसलाही विचार करत नाही. खरोखर असं घडलंय का हो? जसं पंढरपुरामध्ये जातो ना दादांनो आपण, अहो एकदा काय झालं, रखुमाई माता आणि सत्यभामा माता एकमेकी सोबत बोलताय. का ग रखुमाई? सत्यभामा म्हणते का ग सत्यभामा? अगं आपले पतिदेव एवढ्यामध्ये दिसतच नाही ग. कुठे जाता बाई आपले पतिदेव नेमके सांगू नाही जात नाही. तेव्हा सत्यभामा म्हटली काय सांगावं रखुमाई? अगं आपले पतिदेव वृंदावनामध्ये राधिका राहते ना ग, त्या राधिकेकडे जातात ग बाई. आणि नुसते जातात नाही ग, तिथं त्या राधिकेच्या खांद्यावरती हात सुद्धा गळ्यामध्ये घालून तिथं फिरतात ग. मग गळ्यामध्ये हात घालून फिरतात ना तिथं, ते हुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणो स्वामी माझा देखील ग माय. यमुने छाती देखील ग माय, यमुने छाती देखील ग माय, यमुने छाती माय, यमुने छाती हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या देखील ग माय, यमुने देखील ग माय यमुनेच्या तेरे हात खांद्यावरी राधिकेच्या. अगं त्या राधिकेच्या गळ्यामध्ये हात घालून खांद्यावर हात घालून आपले पती देव फिरतायत ग. कोणत्या पत्नीला आवडेल सांगा ना दुसऱ्या बरोबर आपले पती खांद्यावरती हात ठेवून फिरतायत. राग आला रखुमाई मातेला आणि रखुमाई मातेनं पत्र लिहिलं राधिकेला. राधिका तुला आमंत्रण देतोय का, सत्कार करायचा ये बाई माझ्या घरी. राधिकेच्या हातात पत्र भेटलं. राधिकेला कसली पूर्व कल्पना नाही हो, पण इकडं रखुमाईनं काय केलं, गरम गरम दूध इतकं तापवलं ते दूध आणि राधिका आली पाहुणचार म्हणून राधिकेला ते गरम दूध प्यायला दिलं. अहो पण राधिकेनं विचार नाही केला, घट 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 ते दूध पिली, ते दूध पिले. पण परिणाम असा झाला, ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले, हृदय एक झाले. भगवंताचं राधिकेचं हृदय एक झालेलं होतं दादांनो ताईंनो. ते गरम दूध राधिकेनं पिलं, पण तिकडं मात्र माझ्या भगवंताच्या हृदयाला चटके बसले आणि पायाला फोड आले हो. राधिका निघून गेली, पायाला फोड आलेले, हृदयाला चटके बसलेले. रखुमाई माता म्हणते ओ पती परमेश्वरा, हो इतकं ऊन नाही काही नाही तरी तुमच्या पायाला फोड आलेले, हृदयाला चटके बसलेले कशामुळं? भगवंत म्हटले रखुमाई तुझाच प्रयोग आहे हा. अगं तू माझ्या भक्ताला राधिकेला ते दूध प्यायला दिलं, त्या राधिकेनं माझ्यावर विश्वास ठेवून ते दूध पिलं, पण त्याचे चटके मला बसले. दादांनो माझा भगवंत विचार करत नाही होई स्त्री एका पुरुषे. भगवंताला फक्त शुद्ध अंतकरणाने माझ्या भगवंताची भक्ती करा. आजही वृंदावनामध्ये आपण गेलो सांगताना डोळे भरून येत आहे. मागच्या अधिक मासामध्ये वृंदावनामध्ये भगवत कथा करण्याचा योग आला. ओ त्या वृंदावनामध्ये आज सुद्धा माझ्या भगवंताची रास क्रीडा चालते. ओ निधीवनामध्ये भगवंताची रास क्रीडा आजही चालते. आणि त्या रास क्रीडेसाठी देवांचाही देव असणारे महादेव पार्वती माता रोज जायच्या आणि भगवंताला घरी गेल्यावर सांगायच्या कैलास पर्वता ओ भगवंता त्या रास क्रीडेचं काय सांगावं वर्णन, काय सुख सांगावं त्या रास क्रीडेचं. आणि देवांचा देव असणारे महादेवजी म्हणायचे पार्वते मलाही येऊ दे ना ग एखाद्या दिवशी त्या रास क्रीडेमध्ये मलाही सहभागी होऊ दे. पण ही पार्वती माता म्हटली अहो त्याच्यासाठी अट आहे, तिथं फक्त गोपिकांना प्रवेश आहे, दुसरं कुणालाही प्रवेश नाही. भगवंत आणि गोपिका फक्त तिथं रास क्रीडा करतात. भगवंताला खरं वाटलं नाही. जसे आजचे महादेवजी आपलं ऐकत नाही ना, तसं त्यावेळेसही महादेवजींनी ऐकलं नाही. महादेवजी निघाले पण महादेवजींना तिथं प्रवेश करू दिला नाही. महादेवजी विचार करताय माझ्या स्वामींच्या रास क्रीडेमध्ये मला प्रवेश करायचा आहे
असणारे महादेव स्वतः साडी घातली, गोपिका बनले, कपाळावर भरलं मोठं कुंकुल्याला हातभर बांगड्या भगवंताने घातल्या आणि गोपिका बनून भगवंताने त्या रास क्रीडेमध्ये प्रवेश केला. वृंदावनी आनंद रे, वृंदावनी आनंद रे, वृंदावनी आनंद रे, वृंदावनी आनंद. विठ्ठल देव आळविती रे, विठ्ठल देव आळवती, विठ्ठल देव आळविती रे, विठ्ठल देव आळविती. गोपाळ रतले, गोपाळ रतले, गोपाळ रंगले. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी आपल्याला वृंदावनामध्ये नेऊन पोहोचवलं राधांताईनं. त्या वृंदावनामध्ये माझ्या भगवंताने साडी घातली, सुंदर असा वेश गोपिकेचा घेतला आणि भगवंताला माझ्या महादेवजींना नाव तिथं प्राप्त झालं, गोपेश्वर महादेव. हो. आजही आपण वृंदावनामध्ये जा, निधिवनाच्या शेजारी सुंदर असं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाला रोज साडी घातली जाते, रोज गोपिकेसारखा शृंगार त्या सुयाचा केला जातो शिवलिंगाचा आणि रोज माझे देवांचे देव असणारे महादेवजी त्या रासलीलेमध्ये प्रवेश करतात. अहो भगवंताने माझ्या पुढे प्रश्न उभा राहतो, छोट्या तोंडी मोठा घास येते राधाताईनं. अहो माझ्या भगवंताने स्वतः जर रासलीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी गोपिकेचा वेश घेऊन तिथं गेले, मग आजची गोपिका आजची ताई जर परमार्थामध्ये आली तर का नकोय हो? सांगा ना राधाताईनं. बघा स्त्री जर परमार्थात आले ती पूर्ण आपल्या घराला सुधारू शकते, आपल्या गावाला सुधारू शकते. नाहीतर बघा एखाद्या घरामध्ये त्या ताईचा पती कितीही मद्यपान करणारा असू द्या, पण ताई जर परमार्थिक असेल ना ती पूर्ण घराला सुधारू शकते. पण ती घरातली स्त्री जर परमार्थिक नसेल ती घर वाया गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन के खान, इस नारी से पैदा हुए भीष्म बली व्यास शुक्र हनुमान. और सगळे जर या नारीपासून उत्पत्ती झालेली दादांनो, मग का परमार्थात स्त्री नको? विठ्ठल किती मोठं आपल्यावरती संकट येऊ द्या, ते भगवंत अलगच झेलत असतो. आणि किती जरी आपल्या जीवनामध्ये दुःखाच्या राशी असतील ना, तर त्या दुःखाच्या राशी सुद्धा आपण भगवंताला शरण गेलो ना, त्या दुःखाच्या राशी सुद्धा आपल्या जीवनातल्या जात असं इतका वेळ नाही आपल्याकडे आता, कारण घड्याळाचा काटा पुढे 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 सरकत चाललाय. एक तर कीर्तन उशिरा चालू झालं, थोडा वेळ घेतला तर चालेल का तुमचा? म्हणून तुकोबारा या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भयाची या पोटी दुःखाची या राशी आणि शरण देवासी जाता भले. त्या भगवंताला जर शरण गेलो ना दादांनो ताईंनो आपण, अरे सर्वस्व आपलं सर्वस्व त्या भगवंताला अर्पण करा. भगवंत आपला मागे पुढे उभा राहे सांभाळी, आली आघा तरी वाराया. मग कसंही कर्म असू द्या, माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरीत ओवी खर्च केली, आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावेत आणि तया ते भोगावया यावे देहा एका. भगवंत आपल्यावरचं संकट दूर करत असतो. एकदा त्या भगवंताचं माझ्या पांडुरंग परमात्म्याचं आपण मोठ्या प्रेमानं भजन करूया. विठोबा
घ्या हात खाली वरतीचे का बरोबर. त्या भगवंताला शरण गेलो दादांनो आपण ना, तो भगवंत आपला सर्व भार त्याच्यावरती, सर्वस्वी भार त्याच्यावरती घेत असतो. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्या भगवंताचं जे भजन आहे ना आपल्याला ते निरंतर करावं लागेल. हेच माझे तुकोबार अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगता येईल. तुका म्हणी नव्हे काय त्या करी, तुका म्हणी नव्हे काय त्या करी, तुका म्हणी काय नव्हे त्या करीता, तुका म्हणी नव्हे काय त्या करीता, तुका म्हणी नव्हे काय त्या निरंतर करा, कायम स्वरूपे करा. अरे श्वासामध्ये श्वास घेताना सो आणि सोडताना हम. सोहम 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 रूपी जर त्या आपण भगवंताचं नाम स्मरण केलं ना, ओ माझ्या जनाबाईने सुद्धा त्या भगवंताचं सोहम रूपी नाम स्मरण केलं ना, माझा भगवंत जनाबाईसाठी गोवऱ्या सुद्धा थापू लागला. ओ मीराबाईसाठी भगवंतानं विषाचा प्याला, तो विषाचा प्याला भगवंतानं घेतला. आपल्या भक्तासाठी भगवंत धावून येत असतो. जशी आपण भगवंताची भक्ती केली ना, आपल्या राज्याचे म्हणजे राजे होऊन गेले छत्रपती शिवराज.
या शिवरायांनी सुद्धा माझ्या भगवंताची कायमस्वरूपी भक्ती केली. भगवंताला शरण जात होते, साधू संतांना माझे शिवराय शरण जात होते. पण खरोखर आणि माझ्या राजाला जिथं सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. दादांनो ताईंनो, कुठे चाललाय आज समाज आपला बघा ना. माझ्या स्त्री बद्दल ताईंना, अहो दादांनो ताईंनो, राजांना इतकी पाही होती स्त्री बद्दल आदर होता ना. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांपुढे उभे करण्यात आले, अहो एखादा राजे साहेब असते ठेवून घेतले असतं हो, पण साडी चोळी देऊन माझ्या राजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाची पाठवणी केली. दादांनो ताईंनो, खरोखर आज स्त्री आहे सुरक्षित. अहो मालेगावला घडलेली घटना दादांनो ताईंनो, अंगावरती शहार येतात हो. 3 वर्षाचा माझा प्रज्ञा बाळ अहो करी होती हो दादांनो ताईंनो. काय त्या लेकराचं काय चूक होते. एका नराधमाला यावा, अहो तिचा उपभोग घ्यावा, एवढ्यावरती तो थांबला नाही दादांनो ताईंनो. अरे दगडाला टेचून त्या प्रज्ञा बाळाला मारलं. अहो कुठे चालली आपली संस्कृती. म्हणून खरोखर शिवरायांचे विचार जे आहे ना, ते विचार तुम्ही घ्या. पण आज असं झालं, शिवरायांची जेव्हा शिवजयंती येते, अहो तोच तरुण मध्यधुंद अवस्थेमध्ये माझ्या शिवरायांच्या त्या मिरवणुकी पुढे नाचतो आणि कॉलेजच्या गेट समोर जातो तो तरुण, माझ्या ताईची छेड काढतो. तरुण वाईट आहे मी हे म्हणत नाही, पण ताईंनो आपल्या मुलीला सुद्धा योग्य संस्कार द्या. मुलगी घराच्या बाहेर जेव्हा पडते ना, अंगभर कपडे आपल्या मुलीला घालायला लावा आणि ते करणं आईचं कर्तव्य. प्रत्येक आईने जर आपल्या लेकराला योग्य संस्कार दिले ना, तर ही पिढी वाया जाणार नाही हो. म्हणून शिवरायांनी दादांनो ताईंनो इतके शिव विचार बघा. आज शिवरायांची जयंती आली ना, त्या शिवरायांच्या याच्या पुढे मध्यधुंद अवस्थेत नाचण्यापेक्षा एकच करा. सुंदर वारकरी संप्रदायाने आपल्याला टाळ मृदुंग दिलेला आहे, वीणा दिलेला आहे. त्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये माझ्या शिवरायांची मिरवणूक करा. माझे शिवरायांना खूप जास्त ते चालेलो आणि शिवराय आपल्याला लाख मोलाचा आशीर्वाद तिथून देऊन जातील. कुठे जन्मले हो हे शिवराय माझे. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज के आनंद की जय. शिवराय ना लाख मोलाचा आशीर्वाद आज आपल्याला देत असतील दादांना ताईंनो. काही जण म्हणतात ताई अहो शिवराय काय एखादे देव होते का. का कीर्तनात तुम्ही त्यांचा जय जयकार करतात. अहो माझे राजे देव होते का नाही माहिती, पण मंदिरातला जे देव आपल्याला ज्यांच्यामुळं पाहायला भेटतोय ना, ते केवळ माझ्या राजांमुळं बघायला भेटतो. आपल्या कपाळावरचं कुंकू आणि दादांना तुमच्या कपाळावरचा गंध बघायला भेटतोय, तो सुद्धा माझ्या शिवरायांमुळे भेटतोय. म्हणून शिवरायांचे विचार आपल्या घरामध्ये पहिले जोपासा. एकाही माझ्या ताईवरती अतिप्रसंग करण्याची वेळ येणार नाही. माझ्या दादाला तशी वासनाच उत्पन्न होणार नाही. दादांनो ताईंनो, आज जो अभंग घेतला, आलिया भोगासे असावे सादर, देवावरी भार घालून या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. पण श्राद्धानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा 10 मिनिटं घेते तुमच्या, अजून चालेल का. तर वर्ष श्राद्ध म्हणजे काय. वर्ष म्हणजे 12 महिने. श्रद्धा युक्त अंतकरणाने जो विधी केला जातो त्याला म्हणायचं श्राद्ध. वरती पत्रिकेवर असतं वर्ष श्राद्ध, खाली लिहिलेलं असतं पुण्य स्मरण. गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं, आठवण करणं
याला म्हणायचं पुण्य स्मरण. शास्त्रात याला एक शब्द आलेला आहे चट श्राद्ध. तर गरुड पुराण असं सांगतं चट श्राद्ध म्हणजे आई साहेबांच्या तिथीला वर्षभरापूर्वी गेल्या ना, बरोबर आज दुपारी 12 वाजता आर्यमा नावाचा पितर अंगठ्या एवढा आपल्या अंगुष्ठ्या एवढा देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये आपण जे पितरांसाठी ताट वाढून ठेवलेलं असतं त्या ताटातला तो अन्न भक्षण करेल आणि परत आपल्या मार्गाला चालायला लागतो. म्हणून श्राद्धाची पूजा ही शक्यतो 12 वाजेच्या आत झाली पाहिजे. आणि श्राद्ध विधीसाठी आलेल्या पाहुण्यांना जे आपण जेवण देतो ना ते 12 वाजेनंतर दिलं पाहिजे. आणि नाही जर आपल्याकडून ती श्राद्धाची पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली ना तर आपल्याला पितरांचा दोष लागतो. गीतेत सुद्धा म्हटलंय पतंती पितरम हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणून पितरांचा दोष लागू नये म्हणून ना सुंदर या कदम परिवाराने 5 दिवस सुंदर कथा आयोजित केली. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची कथा. आणि आज सुंदर 6व्या दिवशी श्राद्धानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली राधांनो ताईनं. तर मग पहिलं वर्ष श्राद्ध कोणी घातलं, कुठे गेलं, का करावं लागलं बरं? कारण श्राद्धाचा विधी हा पहिलं वर्ष श्राद्ध माझ्या सीता मातेनं आपल्या सासऱ्यांचं प्रभू रामचंद्र भगवंताचं पितृगा या ठिकाणी केलं. काय एका सुनेला हा विधी करावा लागला असेल, अभंगच तो घेतला आज ना. तर मग का सुनेला विधी करावा लागला असेल तर ऐका. वनवासात असताना भगवंताच्या जीवनामध्ये अडचणी यायला लागल्या. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं कारण गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती तैसे. गुरु शिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. मग वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुम्हाला पितृदोष लागलेला आहे. पितृदोष जाण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्ही आता येणार पितृगा या ठिकाणी जा. तिथं जाऊन दशरथ राजाचा श्राद्ध विधी करा, पिंडदानाचा विधी करा. हे तिघही जण तिथं निघाले पण श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान यांच्याकडे नव्हतं. आम्ही स्वतः आता दिवाळीच्या यात्रेच्या वेळेस गेलो दिवाळी नंतर आणि स्वतः तिथं पिंडदान करून आलो. बघितलं राधांनो ताईंनो. तर पितृगा या ठिकाणी गेले पण श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान नव्हतं. दोघही भाऊ सामान आणण्यासाठी गेले पण 11:30 पावणे 12 वाजले. दोघही जण येते ना तेव्हा त्या फाल्गू नदीमधून दशरथ राजाचा हात वरती आला आणि तो सुनबाईला सीता मातेला विनवणी करू लागला. सीते माझ्या श्राद्धाचा विधी टळल्या चाललाय का? जे सामान उपलब्ध आहे बाई त्याच्यात माझ्या श्राद्धाचा विधी कर. सीता मातेनं ऐकलं आणि सोबतीला 6 जणांना घेतलं. श्राद्ध विधी करून पूर्ण झाला. तिकडनं प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भाई आले, विनवणी करू लागले आता तरी आमच्या वडिलांचा श्राद्ध विधी करा. अहो झालेला प्रकार माझी सीता माता सांगते पण तरी प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भाई ऐका ना. पती परमेश्वरा या 6 जणांना विचारा. माझ्या सीता मातेच्या बाजूने फाल्गू नदीला विचारलं, साक्ष दिली नाही. त्या फाल्गू नदीला शाप दिला पूर्वेकडून तर पश्चिमेकडे, डावीकडून तो उजवीकडे. अगं जिथपर्यंत माझी नजर पोहोचली तिथपर्यंत तुझं पात्र कोरडं पडलेलं असेल. म्हणून आजही आपण बसलेल्यांपैकी बरेच जण गेले असतील. फाल्गू नदीचं पात्र कोरडं पडलं. कावळा होता, कावळ्याने साक्ष दिली नाही, त्याला शाप दिला, कावळ्या तू वरून जितका काळ आहे ना तितकून आतून सुद्धा काळ आहे. आम्ही काळे पण आडनावानं काळे. त्या कावळ्याला शाप दिला, अरे तुझा स्पर्श इथून पुढे अशुभ मंगल मानल्या जाईल. तुळशीच्या रोपाला शाप दिला, इथून पुढे गया तीर्थक्षेत्री तुझं रोपट कधी उगवणार नाही. गाईला शाप दिला, ज्या मुखाच्या बाजूने तू खोटं बोलले ते मुखच तुझं अपवित्र बनेल. आणि इथं कोणी ब्राह्मण बुवा बसलेले असतील माफ करा. तो ग्रंथात उल्लेख आलेला आहे. पितृगायला सुद्धा ब्राह्मण देवतेने स्वतः सांगितलं ताई आम्हाला सुद्धा सीता मातेने शाप दिला ब्राह्मण देवतेला, तुमच्याकडे कलियुगात कितीही पैसा आला तुम्ही सुखी समाधानी राहणार नाही. एकट्या वडाच्या झाडाला सीता मातेच्या बाजूने साक्ष दिली, त्या वडाच्या झाडाला आशीर्वाद दिला. जे कोणी यात्रेकरू येतील तुझ्या झाडाखाली बसून तपश्चर्या करतील त्यांची तपश्चर्या फलदायी ठरेल. गौतम बुद्धाने त्याच वडाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली. मग त्या पितृगायला बौद्ध गाया नावाने सुद्धा ओळखायला लागले. पण हे सगळे जण शरण आले. मग त्या फाल्गू नदीला औषध दिला. अगं ह्या तुझ्या कोरड्या पडलेल्या पात्रावरती आलेले यात्रेकरू आपल्या वडिलांच्या पिंडदानाचा श्राद्धाचा विधी करतील त्यांना पुण्याची प्राप्ती. म्हणून वडील गेले असतील तर पितृगा या ठिकाणी. पण या कदम परिवाराची आई गेली. मग आईचा पिंडदानाचा विधी कुठे करायचा? तो मातृगा या ठिकाणी का करावा लागतो? जमदग्नी ऋषींनी आपल्या पुत्राला परशुरामाला सांगितलं, आत्ताची आता
तुझ्या आईचं धड शिरा वेगळं कर. परशुरामानं कसलाही विचार केला नाही. वडिलांची आज्ञावरून हातामध्ये परशु घेतला. एका क्षणात आपल्या आईचं धड शिरा वेगळं केलं. ते शिर इतक्या वेगानं उडवलं, जिथं चांदवडला रेणुका मातेचं मंदिर आहे ना, शिर तिथं येऊन पडलं. धड मात्र माहूरगडला राहिलं. आणि ते जमदग्नी ऋषी म्हणू लागले, वा रे वा, पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. परशुरामा मी तुझ्या खूप प्रसन्न आहे बाबा, काय वरदान पाहिजे ते माग. परशुरामाने सांगितलं, बाबा मातृहत्या घडली माझ्याकडून, मातृहत्येचं पातक मला लागलं, हे कशाने जाईल सांगा. तेव्हा जमदग्नी ऋषींनी परशुरामाला सांगितलं, मातृगया ठिकाणी जा, तिथं आपल्या आईचा श्राद्धाचा विधी, पिंडदानाचा विधी कर. मग परशुरामजींनी आणि कपिल मुनींनी सुद्धा आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी कुठे केलाय? मातृगया ठिकाणी. पण हे दोन बघा, हे विधी 1 वर्षाच्या आत केलेले चालत नाही. आपली आई गेली, वडील गेले ना, 1 वर्षाच्या आत हा विधी तिथं केलेला चालत नाही. तुम्ही श्राद्धाच्या दिवशी जरी गेले तिथं विधी केला तर चालतो, किंवा श्राद्धानंतर कधीही तीर्थयात्रेला गेल्यावर हा विधी करा. 63 पिंडदान तिथे आपल्याकडून करून घेतात. तर बघा, 3 पिढ्यांचा उद्धार तर आपल्या करतात. 3 पिढ्यांचा उद्धार करून आईकडचं, वडिलांकडचं, आत्या, मामा, सर्वांचा, मामा मामी म्हणजे सगळ्या यांचा उद्धार तिथं होतो. आपला कोणी मित्र गेलेला असेल अपघाती, आपल्या गुरुचं सुद्धा पिंडदान तिथं केलं जातं. आणि शेवट ते म्हणतात धर्माचं, म्हणजे कोणी अजून कोणी राहिलेलं असेल आपल्या परिवारातलं, त्याचं सुद्धा पिंडदान तिथं होतं. आणि माझा भगवंत सुद्धा अशी वाट बघत राहतो. पितर सुद्धा वाट बघतात, अरे माझ्या वंशातलं एखादा जण मातृगया पितृगया ठिकाणी जाईल, माझं पिंडदान करील तर मला पुण्याची प्राप्ती होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये येऊन मातृगया पितृगया ठिकाणी जा, आई वडिलांच्या पिंडदानाचा विधी करा. आणि एवढंही करून लागलाच आपल्याला पितृदोष एकच करा. श्रीमद भागवत ग्रंथ किंवा शिव महापुराण ग्रंथ 7 दिवस आपल्या घरामध्ये वाचा. कसाही पितृदोष असेल ते जाण्याचं सामर्थ्य या 2ही ग्रंथात आहे. आणि नाही वाचता आलं, जिथे कुठे कथा चालू आहे, तन मन धनाने ह्या 2ही कथा ऐका. तुम्हाला वाटत ताई कथा करता म्हणून म्हणता का? मुळीच नाही. ग्रंथ वाचा, ग्रंथाच्या महात्म्यातच उल्लेख आलेला आहे. आपण जर ग्रंथ वाचले तर त्याचा आपल्याला म्हणजे काय आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. म्हणून हे 2ही ग्रंथ वाचा झालो. रे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. माझा भगवंत सुद्धा त्यांची वाट बघत राहतो. म्हणून दादानो, हा श्राद्धाचा विधी करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर्पण विधी, ज्ञानदान विधी, अन्नदान विधी. या कदम कुटुंबियाने तर्पण विधी ब्राह्मण बुवांकडून केलाय. आणि ह्या कीर्तनरूपी सेवेद्वारे 5 दिवसाची जी कथा आयोजित केली होती ना, त्याच्याद्वारे आई साहेबांना ना पुण्याची ज्ञानदानाची प्राप्ती होणार आहे. आणि अन्नदान विधी सुद्धा या कदम कुटुंबियाने आपल्या आईच्या पश्चात केला आहे. विठ्ठल विठ्ठल. पण या कदम कुटुंबियांना वर्षभरापूर्वी आपले 3 मुलं आहे ना, 3 मुलं आणि 1 मुलगी, या 4ही लेकरांना वर्षभरापूर्वी ह्या गयाबाई आई ज्या आपल्या लेकरांना पोरक करून गेलेला दादांनो, अरे काय असते आई आणि काय असतो आपल्या जीवनामधल्या आईचं आणि बापाचं महत्व. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझ्या भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही हो. म्हणून भगवंतानं काय केलंय, आई आणि बाप नावाचा परमेश्वर जो आहे ना, तो प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलाय हो दादांना आहे ना. पण कधी किंमत कळते ह्या माय बापाची लेकरांना सांगा ना. जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना, नाही लेकरांना किंमत कळत हो. सगळ्या घरात सारखी परिस्थिती आहे, नाही म्हणा तुम्ही. रोज फिरण्याचा योग येतो. लेकुराची जाती खरीला
ऐसी कळवळण्याची जाती करीला भावेला प्रित्या 20-25 लाखाची 4 व्हीलर गाडी असते. त्या 4 व्हीलर गाडीमध्ये दादांनो ताईंनो सांगताना सुद्धा दुःख होतो, खेद वाटतो. त्या 4 व्हीलर गाडीमध्ये पुत्र पुढच्या सीटवर बसलेला असतो. पण या साजूकाचे आई बाप माझ्या ताईंनो अरे कुठेतरी वृद्धाश्रमात, कुठेतरी गोठ्यात असतात. कुठे चालली आपली संस्कृती? कुत्र्याला तुम्ही किती प्रेमानं खाऊ घाला, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला नाही प्रेमानं खाऊ घालता आलं, फेकून जरी भाकरी दिली ना, माय बाप आपल्या लेकरावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही हो. अहो ढगाळ गेलेला सूर्य महिना म्हणजे दुसऱ्या दिवशी दिसू शकतो, पण एकदा का माती आड आपली आई, माती आड आपला बाप गेला ना, नाही दुसऱ्या दिवशी दिसू शकत. या 4ही लेकरांनी कदम परिवारानं आज या गयाबाई आईंना किती बोलवलं, दिसेल यांची आई यांना? नाही दिसणार हो, नाही दिसणार. म्हणून एकच करा दादा नव्हता. अहो मेल्यावर खूप बुंदी लाडूच्या पंक्ती उठवण्यापेक्षा ना जिवंतपणे आपल्या आईला बापाला एखादा पदार्थ खावा वाटला असेल ना, जिवंतपणे त्या माय बापाची इच्छा पूर्ण करा हो, जिवंतपणे इच्छा पूर्ण करा. अहो मेल्यावर तुम्हाला बुंदी लाडूच्या पंक्ती उठवण्याची गरजच पडणार नाही हो दादा नव्हता. अहो स्वामी तिने जगांचा आई विना भिकारी उगाच म्हटले का? महिला मंडळ 60 वर्षाची एखादी मुलगी असू द्या, अरे 90 वर्षाच्या आपल्या आईला माहेरामध्ये भेटायला जायचं असू द्या, पण जोपर्यंत आपली आई आणि बाप माहेरात जिवंत आहे, महिला मंडळ त्या मुलीला सारखं 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 माहेरामध्ये जावं वाटतं. पण ज्या दिवशी माय बाप आपल्याला सोडून जातात, मुलीला नाही माहेरी जावं वाटत. पण एकच करा, आपली आई आणि बाप आपल्याला सोडून गेला ना, आपल्या भावाचा बहिणीचा आपल्याला आधार असतो. आपल्या पतीला किती सांगितलं तुझ्या भावाच्या इस्टेटीमध्ये वाट आहे, पण एकच सांगायचं दादाला आणि बहिणीला, दादा आपली आई सोडून गेली, बाप सोडून गेला दादा, तुझ्याशिवाय बहिणीशिवाय मला तर कोणीही नाही रे दादा. म्हणून एकच करा दादा नव्हता. जेव्हा दिवाळी येते ना, दिवाळीला प्रत्येक बहीण डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भावाची वाट बघत असते हो. कितीही काम असू द्या, दिवाळी येऊ द्या, रक्षाबंधन येऊ द्या, आपल्या बहिणीच्या घरी जा किंवा बहिणीला आपल्या घरी बोलवा. आणि तुमच्याकडून आम्हाला कशाचीच अपेक्षा नसते दादांनो. नका साडी चोळी घेऊ, पण प्रेमानं बोललं, बहिणीच्या घरी गेलो ना आपण, तर ती बहीण लाख मोलाचा आशीर्वाद आपल्या भावाला दिल्याशिवाय राहत नाही हो. म्हणून आज या गयाबाई आई वर्षभरापूर्वी गेल्या, या कदम कुटुंबियांना सोडून गेल्या. अरे माय तरी आपलं रडून दुःख व्यक्त करू शकते हो, पण माझ्या पुढे बसलेला बाप आहे दादांनो, या बापाला रडता येत नाही हो. ज्या धर्मपत्नी बरोबर संसार केला, ती धर्मपत्नी जरी सोडून गेली तरी बसलेल्या बापाला रडता येत नाही. अहो एकुलता एक मुलगा अपघातामध्ये जाऊ द्या तरी बसलेला बाप रडत नाही हो. पण माझ्या जीवनात माझा बसलेला बाप आणि बसलेली आई दोनदा रडताना बघितली आहे. आठवा ना आपल्या विवाहाचा प्रसंग, आठवा महिला मंडळ डोळ्यासमोर आठवा. अरे प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये आई बाप खूप कष्ट करतात, पही जोडून मुलीच्या लग्नामध्ये खर्च करतात. मुलीच्या लग्नाच्या दिवशी सगळे पाहुणे येतात, सगळे पाहुणे जेवतात, पण माझ्या समोर माझी बसलेली आई आणि बाप मुलीच्या लग्नामध्ये जेवत नाही हो. इकडे तिकडे बाप कुठेतरी खांबाच्या आडोशाला जातो. अरे उद्यापासून माझं लेकरू मला दिसणार नाही, म्हणून बाप आयुष्यभराचा आपल्या मुलीच्या लग्नामध्ये रडून घेतो. आणि अजून एकदा बसलेला बाप माझ्या जीवनामध्ये रडताना बघितलंय दादा नव्हता. मी ज्या दिवशी ज्या मुलाला आपण वाढवलेलं असतं लाडाकोडात, तो मुलगा म्हणतो, आई बाबा काय केलं माझ्यासाठी, तुम्ही काय कमवून ठेवलं माझ्यासाठी सांगा. त्या दिवशी सुद्धा माझ्या समोर बसलेली माय आणि बाप रडल्याशिवाय राहत नाही. एकच करा, त्या मुलाच्या पोटाला आहे ना भला मोठा 1-2 किलोचा दगड बांधा फक्त. त्या मुलाला म्हणा, बाबा फक्त 8 दिवस हा दगड वागून दाखव. तुझ्या आईने 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवलं, पण 2 किलोचा दगड 8 दिवस तू वागून दाखव. मग तुला कळेल की आपल्या माय बापानं आपल्यासाठी काय केलंय दादांनो. म्हणून नाही तुमच्याकडून परमार्थ घडला तरी चालेल, पण सकाळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे
तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. जे तीर्थ आपल्या घरी आहे ना माय बाप रूपी त्यांची सेवा करायला सांगताही न तो भगवंत सुद्धा आपल्यासाठी येत असतो. माझ्या पुंडलिकरायानं माय बापाची सेवा केली ना त्या पांडुरंग परमात्म्याला ओ द्वारका सोडून माझ्या कृष्ण परमात्म्याला याच्यावरती विटेवरती उभं राहावं लागलं. कसला परिणाम माय बापाची सेवा केल्याचं. म्हणून मी एकच विनंती करेन भगवंताला, भगवंता ह्या कदम परिवारात जो दुःखाचा डोंगर कोसळला ना ते दुःख पेलण्याची शक्ती या कदम परिवाराला दे. मला गीत घ्यायला लावलेले दादांना ताईनं, पण गीत जे आहे ना ते संप्रदायाच्या याच्यामध्ये ते गीत नाहीये. आणि इथं उभं राहिलं मी माफी मागते कदम परिवाराची. इथं उभं राहिलेला जो ग्रंथात उल्लेख आलेला आहे ना तोच इथं प्रत्येक वक्त्यानं सांगितला पाहिजे. म्हणून जे ग्रंथात उल्लेख आलेला नाही ना फक्त सोडून या गेली माय लेकरांना आई 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 आता म्हणू मी कुणाला. या चारही लेकरांना किती आई 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 आज टाको फोडला ना या चार लेकरांना यांची आई दिसणार नाही. आई म्हणजे प्रत्यक्षात मायेचा सागर आहे राजानो, चैतन्याची घागर आहे. ही मायची मूर्ती 1 वर्षभरापूर्वी हरपली. मी भगवंताला एकच विनंती करेल, भगवंता या आई साहेबांच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे. आणि आज आई साहेबांच्या भगवंताच्या दरबारात निकालाचा दिवस या आई साहेबांना पुढच्या एखाद्या जन्मात प्राप्त होते. हीच माझ्या काळे परिवाराकडून संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून आई साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. आज या कीर्तनरूपी सेवेसाठी खूप गोड अशी साथ संगत आमच्या गुणीजनांनी केली. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी साऊंड सिस्टीम आहे दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या माऊलींचा सुद्धा मोठेपणा बघा, 5 दिवस कथा केली. माऊलींना म्हटलं खुर्चीवरती बसा, पण कीर्तनकारापेक्षा कोणी उंच आसनावर बसत नाही ना. माऊलीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये ते गुण अंगीकारलेले आहे. म्हणून माऊली सुद्धा खाली बसले. एका कीर्तनामध्ये दुसरे कीर्तनकार शक्यतो उपस्थित राहत नाही, पण माऊलींच्या मनाचा मोठेपणा माऊलींसाठी सुद्धा एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. बोलताना काही चुकलं असेल ना माझ्या वाणीचे दोष समजा. तुमची मुलगी तुमची बहीण म्हणून माझं मला परत करा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची मज कामर आहे काय थोडपण पायाची वाहन पायीवरी करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. आमचे संजू दादा कदम यांनी 4 महिन्यापूर्वी फोन केला, तारीख बुकिंग केली आणि ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली ना आणि तुमच्या सगळं श्रोतू वर्गांचं दर्शन झालं. म्हणून या कदम परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया ज्ञान सकाया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सकाया सोपान मुक्ताई ज्ञान सकाया सोपान मुक्ताई ज्ञान सकाया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सकाया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सकाया माऊली तुका म्हणे नावे काय
आता कधी